नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग सुरुवात करूयात सध्याच्या घडीच्या टॉप 20 न्यूज पासून. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला चांगलीच रंगत दिसत आहे. सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीसाठी आतापर्यंत 19 उमेदवारांनी अर्ज भरले असून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि काँग्रेसकडूनही उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीसाठी मतदान 23 एप्रिल रोजी होणार असून निकाल 4 मे रोजी जाहीर होईल. उदय सामंत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. सिल्वर ओकवर सकाळीच सामंत पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी नाट्य परिषदेच्या बैठकीसंदर्भात पवारांची भेट घेतल्याचे सांगितले. पवारांच्या आरोग्याबद्दलही त्यांनी विचारपूस केली. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीबद्दल बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि एकनाथ शिंदे यांचीही तीच इच्छा आहे. तसेच शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत उदय सामंत यांनी सांगितले की राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक सकारात्मक राजकीय संस्कार पुढे नेण्याची गरज आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले की सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व प्रयत्न चालू आहेत. महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही हे आधी स्पष्ट केले आहे. तसंच काँग्रेसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे तटकरे यांनी सांगितले. बारामती पोटनिवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील ठरली आहे. संजय राऊत यांनी सांगितले की उद्धव ठाकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाली असली तरी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडी एक संघ असून उमेदवाराची अंतिम घोषणा मित्रपक्षांच्या समन्वयाने केली जाईल. राऊत म्हणाले, राहुरी संदर्भात शरद पवार यांची बैठक आणि काँग्रेस पक्षाशीही आमचा संवाद सुरू आहे. बारामती ही शरद पवारांची जागा आहे, त्यामुळे या निर्णयाचा अधिकार त्यांच्याकडे आहे. त्यांनी या व्यतिरिक्त मवियात चर्चांचा भाग असल्याचे सांगितले आणि प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत आज निर्णय घेतला जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याचं आयोजन बारामतीत करण्यात आलं होतं. या मेळाव्यात जय पवार यांनी विविध मुद्दे मांडले. जय पवार म्हणाले की घटनापूर्वी त्यांनी DYSPंना ब्लॅक बॉक्ससाठी सांगितले होते आणि दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले. अजितदादांचा अपघात किंवा घातपात याबद्दल त्यांना माहिती नाही, मात्र व्हिडिओ बघितल्यावर सर्वांच्या मनात शंका आहे, असं त्यांनी नमूद केलं. त्यांनी सूचित केलं की जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आरोपींना अटक करा. सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्री यांना CBI चौकशीसाठी सांगितल्याचंही त्यांनी म्हटलंय. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे रामनवमीच्या सभेत भाजप नेते राजा सिंग यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीवरून राज्य सरकारवर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कबर हटवण्याची भीती का वाटते, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी म्हटले की मुस्लिम समाज कधीच तुमच्या बाजूला नाही. तसेच महाराष्ट्रातील हिंदूंना वाटते की औरंगजेबाची कबर उखडून तिथे शौचालय बांधले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यभर चर्चेत असलेल्या शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलाचा आता शोध घेतला जात आहे. SITने हर्षवर्धन खरातला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, मात्र चौकशीच्या वेळी त्याने बहुतांश प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली होती. आता हर्षवर्धन खरातचा मोबाईल बंद असून त्याच्या निवासस्थानीही त्याचा ठावठिकाणा नाही. त्यामुळे हर्षवर्धन चौकशी टाळण्यासाठी गायब होण्याची शंका उपस्थित केली जात आहे. SIT या प्रकरणात पुढील तपास करत आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवणाऱ्या अशोक खरात प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरातने हॉटेलमध्ये 25,000 रुपये भाडं असलेली विशेष रूम बुक केली होती, जिच्यावर वर्षभर हवाला रॅकेटची देवाणघेवाण चालली होती. या रॅकेटमध्ये कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाली असून यामध्ये दुबई कनेक्शनचा इशारा दिला जात आहे. SIT चौकशीत काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याने या प्रकरणाची व्याप्ती फक्त राज्यापुरती मर्यादित नाही तर इतर देशांपर्यंतही पसरलेली आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याने लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक महिलांची मनस्थिती सध्या प्रचंड बिघडल्याची माहिती समोर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशोक खरातच्या कॅबिनमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊन देखील हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. या सगळ्यामुळे पीडित महिलांना जबर मानसिक धक्का बसल्याची माहिती आहे. अशोक खरात प्रकरणातील 8 ते 9 महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.
भोंदू अशोक खरातला फाशीची शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. तटकरे म्हणाले की अशोक खरातसह विकृत मनोवृत्ती असलेल्या सर्वांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. ते पुढे म्हणाले की या प्रकरणाची जलद गतीने न्यायालयात सुनावणी व्हावी आणि सरकारने SITच्या माध्यमातून सखोल चौकशी करावी. तसेच या प्रकरणात संबंधित असलेल्या सर्वांना कठोर कारवाई केली जावी. नवी मुंबईतील कळंबोली भागात असणाऱ्या अब्दुल रशीफ उर्फ बाबाजान या भोंदूबाबाने काही महिलांवर काळी जादू करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी 2 महिलांनी या भोंदूबाबा विरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. नाशिकच्या दिंडोरी येथील एका विहिरीत पडून 9 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रशासन आणि स्थानिक प्रशासनावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विहीर मालक राजेंद्र राजे यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिकेने तक्रारी असूनही दुर्लक्ष का केले अशी नागरिकांची ओरड आहे. दुर्घटनेनंतर विहीर बुजवली असली तरी प्रशासनाची कार्यपद्धती प्रश्नांकित झाली आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांनी रुग्णालयाला भेट दिली असताना स्थानिकांनी निष्पाप मृत्यूंसाठी जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे. मुंबईतील ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल अखेर पाडण्यात आला. मध्य रेल्वेने 4 एप्रिलच्या मध्यरात्री विशेष मेगा ब्लॉक घेऊन जुने गंजलेले लोखंडी गर्डर हटवण्याचे काम सुरू केले. या कामामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. गॅस कटिंगच्या सहाय्याने गर्डर कापून मोठ्या क्रेनच्या मदतीने तुकडे बाजूला ठेवले गेले. काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा केला. मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमधून पडल्याने मृत्यू झालेल्या बाळकृष्ण भंडारी यांच्या कुटुंबाला 8 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. प्रशासनाला हे निर्देश देण्यात आले असून 2012 मध्ये ठाकुर्ली ते डोंबिवली दरम्यान लोकलमधून पडल्याने भंडारी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबियांनी रेल्वे प्रशासनाकडे दावा केला होता, मात्र 2019 मध्ये त्यांचा दावा फेटाळण्यात आला होता. उच्च न्यायालयाने अहवालांमध्ये तफावत असल्याचे लक्षात घेत रेल्वे प्रशासनाकडून ठोस उत्तरं न मिळाल्यामुळे कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यात मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष वेधण्यासाठी अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत गावांमध्ये TV आणि मोबाईल बंद ठेवले जातील. यासाठी भोंग्यांद्वारे सूचना दिली जाईल. जिल्हाभरातील 760 ग्रामपंचायतींना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले गेले आहे. यावर एक अधिकारी देखरेख ठेवणार आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्लिश पॅटर्न राबवला जाईल आणि वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी वाचन मोहीम सुरू केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिली आहे. इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 48 तासांच्या आत होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याचा अल्टिमेटम फेटाळला असून इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांचे इशारे मूर्खपणाचे असल्याचे सांगितले. इराणने अमेरिकेविरोधात चेतावणी दिली की तुमच्यासाठी नरकाचे दरवाजे उघडले जातील. ट्रम्प यांनी इराणला 3 वेळा होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला जाईल, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. आज RCB आणि CSK यांच्यात सामना होणार आहे. हा चेन्नईसाठी तिसरा तर RCBसाठी दुसरा सामना असेल. चेन्नईला या सामन्यात पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान आहे, तर RCB सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांमधील 35 सामन्यांपैकी 21 मध्ये चेन्नईने विजय मिळवला आहे, तर RCBने 13 वेळा विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर 6 धावांनी विजय मिळवला. विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूत गुजरातला फक्त 15 धावांची आवश्यकता होती, पण जोफ्रा आर्चर आणि तुषार देशपांडे यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे राजस्थानने सामना जिंकला. शेवटच्या षटकात तुषार देशपांडेने केवळ 4 धावा खर्च करून गुजरातच्या फलंदाजांना कोंडले आणि राजस्थानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ईस्टरच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर एक पोस्ट करताना त्यांनी हा दिवस आशा आणि नवजीवनाचा उत्सव असल्याचे सांगितले. तसेच शांती, आनंद आणि एकतेची कामना केली. पंतप्रधानांनी येशू ख्रिस्ताच्या शिकवणींनी दयाळूपणाला प्रोत्साहन देऊन सामाजिक एकता मजबूत करण्याचे आवाहन केले. चित्रपट धुरंधर 2ने तिसऱ्या शनिवारीही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आपली पकड आणखी मजबूत केली आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या स्पाय थ्रिलरने जगभरात 1523.58 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 16व्या दिवशी शनिवारी चित्रपटाने 21.55 कोटींची कमाई केली, ज्यामुळे भारतातील नेट कलेक्शन 959.37 कोटी रुपये आणि ग्रॉस कलेक्शन 1148.58 कोटी रुपये झाले आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.